नमस्कार मैत्रिणींनो. कधी असं झालं आहे का की तुम्ही खूप आत्मविश्वासाने राहता, छान राहता, व्यवस्थित राहता, पण तरीसुद्धा लोकं म्हणतात की हिला खूप ॲटिट्यूड आहे. का माहिती आहे का? कारण आपल्या समाजातनं ॲडजस्ट करणारी जी स्त्री असते ती लोकांना खूप कम्फर्टेबल वाटते. पण स्ट्राँग वुमन जी असते ना, ती नेहमीच लोकांना अस्वस्थ करते. तर असं का होतं? तर जी स्ट्राँग लेडी असते, स्ट्राँग वुमन असते, ती स्वतःच्या बाउंडरीज ठेवते. ती क्लिअरली सांगते तिला काय हवं आहे, तिला काय नको आहे. कुठल्याही ह्याच्यात तडजोड ती करत नाही आणि तरीसुद्धा अननेसेसरीली लोकं तिला ॲटिट्यूड आहे असं लेबल देतात. पण ह्यात काय करायला पाहिजे माहिती आहे का? जेव्हा लोकं तुम्हाला ॲटिट्यूड आहे, फारच शिष्ट आहे बाबा, असं म्हणतात ना, तेव्हा मस्त एक स्माईल द्या. अजिबात एक्सप्लेन करत बसू नका. कारण तुम्हाला माहिती असतं की तुम्हाला नेमकं काय पाहिजे. तुम्ही रॉंग नाही आहात, तुम्ही रेअर आहात. सो आत्मविश्वासाने राहा, कॉन्फिडंट राहा. कॉन्फिडंट राहणं आणि ॲटिट्यूडमध्ये राहणं ह्याच्यात खूप फरक आहे. पण दुर्दैवाने हा फरक आपल्या समाजात सगळ्यांनाच कळतो असं नाही. ज्या स्त्रीला स्वतःबद्दल एक आत्मविश्वास असतो, काय हवं नको ते माहिती असतं, जी बाउंडरीज सेट करते, जी स्वतःचं सगळ्या गोष्टी फिजिकली आणि इमोशनली स्वतःला आणि फायनान्शियली स्वतःला छानरित्या मॅनेज करते, ती खरं कॉन्फिडंट वुमन असते किंवा स्ट्राँग वुमन असते मी तर म्हणेन. तर मला असं वाटतं आपण सगळ्यांनीच स्ट्राँग वुमन, कॉन्फिडंट वुमन बनलं पाहिजे आणि खूप जास्ती समाजाचा विचार नाही केला पाहिजे. जर आपण नम्र असू आणि क्लिअर असू, तर आपण फार ह्या गोष्टीचा त्रास नाही केला पाहिजे. सो बी स्ट्राँग अँड बी कॉन्फिडंट.